आवाज महाराष्ट्राचा। नमस्कार, मी प्रतिभा। संध्या लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत। केडगाव मधील त्या बहुचर्चित बेकायदेशीर गर्भलिंग निदान प्रकरणावर आता पुणे जिल्हा प्रशासन आणि आरोग्य विभागाने थेट सर्जिकल स्ट्राईक केलाय। या धडक कारवाईमुळे बेकायदेशीरपणे स्त्री भ्रूण हत्येला खतपाणी घालणाऱ्या डॉक्टर माफियांचे धाबे पुरते दणाणले आहेत। आरोग्य विभागाच्या विशेष तपासणी मोहिमेत अनेक बड्या हॉस्पिटलचे काळे कारनामे आणि गंभीर अनियमितता उघडकीस आली आहेत। या कारवाई अंतर्गत उरळी कांचन येथील नामांकित माहेर हॉस्पिटलचा डॉक्टर तुकाराम मोटे याला अखेर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत। डॉक्टर मोटे यांच्यावर कोर्टात कायदेशीर कडक कारवाई सुरू करण्यात आली आहे। कारवाईचा हा धडाका एवढ्यावरतीच थांबलेला नाही। दौंड मधील लवंगिरी हॉस्पिटलवर जेव्हा आरोग्य पथकाने छापा टाकला तेव्हा तिथे वैद्यकीय गर्भपात म्हणजेच MTP कायद्याचे उघड उल्लंघन झाल्याचं निष्पन्न झालंय। कागदपत्रांमध्ये अत्यंत गंभीर गैरव्यवहार आढळल्यामुळे यवत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून रुग्णालयातील सोनोग्राफी मशीन तत्काळ जप्त करण्यात आली आणि त्याला सील ठोकण्यात आले आहे। जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर नागनाथ यमपल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाच्या 4 विशेष पथकांनी संपूर्ण तालुक्यात धाडी टाकल्या आहेत। आतापर्यंत 25 सोनोग्राफी केंद्रे, 20 गर्भपात केंद्र आणि 19 नर्सिंग होमची कसून तपासणी करण्यात आली। अनेक मोठ्या हॉस्पिटलमध्ये कागदपत्रांची अफरातफर आणि गंभीर त्रुटी समोर आल्या आहेत। त्यामुळे येत्या दिवसात आणखीन काहीवर कारवाईची कुऱ्हाड कोसळण्याची शक्यता आहे। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।